आपण अवसरी बुद्रुक येथील कन्या म्हणजे ज्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे ती MPSC क्लास 2 म्हणजे थोडक्यात नगरपंचायतमध्ये जे ऑडिटर असतात त्या परीक्षेमध्ये MPSC थ्रू उत्तीर्ण झालेली आहे. खूप तिचं अभिनंदन. तर आपण आता तिची संपूर्ण हिस्ट्री जाणून घेऊया तिची यशोगाथा कशी आणि तिने कशा पद्धतीने अभ्यास केला त्या संदर्भात तिच्याकडे थेट आपण जाऊया. तुझं काय नाव? माधुरी हरिश्चंद्र पोकर. तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावसर. आणि माध्यमिक? माध्यमिक शाळा विद्यापीठ. पुढे ACS कॉलेज नारंगाव ग्रॅज्युएशन पदवी तिथे पूर्ण झाली माझी B.Com मधून. मग आता तू पुढे काय ध्येय ठेवलं होतं काय, कशात जायचं किंवा काय? ऍक्च्युली माझं ध्येय CA चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं होतं, परंतु आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे मला पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी ते स्किप करून कोरोनानंतर बँकिंग क्षेत्रात वळाले. त्या कोरोनामध्ये सुद्धा बँकिंगचा वगैरे अभ्यास चालू ठेवला. 1-2 एक्झाम त्या दिल्या, पण थोड्या मार्क्समुळे माझी एक्झाम जात होती. तर म्हटलं एकाच दगडावर पाऊल ठेवण्यापेक्षा आपण दुसरं पण काहीतरी क्षेत्र निवडलं पाहिजे, म्हणून मग मी MPSC ह्या क्षेत्राकडे पण वळाले आणि त्याच्या थ्रू ज्या एक्झाम इथून पुढे होतील त्या सगळ्या द्यायच्या असं माझा निर्धार घेतला आणि ती एक्झाम दिली. आणि नोव्हेंबरमध्ये ही एक्झाम झाली होती नगर परिषद आणि त्याचा रिझल्ट आता 10 तारखेला जूनमध्ये आला आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. निकाल पाहिल्यानंतर किंवा सिलेक्शन झाल्यानंतर तुला काय वाटलं? काय म्हणजे नेमकं? आनंद अश्रू खूप सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये होते. पहिलं सगळ्यांचे फोन चालू झाले, एका मागे एक, कुणाचा फोन बोलू, कुणाच्या फोनवर कुणाला काय उत्तर देऊ ते सुचत नव्हतं. अंगाचा थरकाप होत होता, म्हणजे समजतच नाही काय आनंद कसा व्यक्त करावा. ह्या आनंद वेगळाच असतो. एकदा सिलेक्शन झालं ना समजतच नाही का आपण खरंच मिळवलंय, आपलं ध्येय अचीव केलेलं आहे. म्हणजे तुझी खात्री होती का हा म्हणजे आपण या परीक्षेमध्ये? हो, म्हणजे खात्री होती एक, पण पूर्ण पद मिळाल्याशिवाय आपण विश्वासाने बोलू शकत नाही. पण कॉन्फिडन्स होता का आपल्या क्षेत्रामध्ये आपण सक्सेस हो. आणि मी जिद्दीने तयारी ठेवली होती, कारण मला घरच्यांचा फुल सपोर्ट होता का बिलकुल टेन्शन घेऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत, जरी नाही झालं तरी नेक्स्ट इयर पण करत घ्या. त्याच्यामुळं आधार असल्यामुळं शक्य झालं सगळं. म्हणजे किती गुण पडले किंवा कसं असतं त्याचं काय? ती एक्झाम नोव्हेंबरमध्ये जेव्हा झाली त्याच्यात 2 पेपर होते, एक मराठी इंग्लिशसाठी आणि GK साठी आणि एक कॉमर्स डेचा सेपरेट पेपर होता. तर त्या दोन्ही पेपरांमध्ये क्वालिफाय होणं गरजेचं होतं. निगेटिव्ह मार्किंग पद्धत होती. जर एक पेपर जरी क्वालिफाय होत नसू तर आम्ही लिस्टच्या बाहेर होतो, म्हणून दोन्ही पेपरांना मार्क्स पडणं गरजेचं होतं. आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे त्याचं स्कोअर कमी व्हायचं, चुकीचे जर प्रश्न असतील तर. पण झालं, अभ्यास चांगला होता त्याच्यामुळे होऊन गेला. आणि एक्झामचा रिझल्ट 2-4 महिन्यामध्येच लागणार होता, पण इलेक्शनमुळे जरा पोस्टपोन झाले डेट सगळे. म्हणजे एकंदर तुला खूप आनंद झाला, घरच्या आईवडिलांना आनंद झाला. तर या नेमकं आता तुझी पोस्ट काय राहणार तिथं? माझी पोस्ट आता नगर परिषदेमध्ये त्यांनी जी लागू सिलेक्ट केलेला नाहीये, जर लागले तर ऑडिटर म्हणून मला पोस्ट भेटलेली आहे, ऑडिटर अँड अकाउंटंट म्हणून. तिथे सरकारी म्हणजे गेल्यानंतर ज्या आपल्या सरकारी योजना वगैरे असतात किंवा जो निधी येतो त्या निधीचं डिस्ट्रीब्युशन वगैरे कसं असेल किंवा नगर परिषदेमध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतात ते सगळं आर्थिक व्यवहार पाहण्याचं, ऑडिटिंग करण्याचं काम हे माझ्याकडे म्हणजे असा पोस्ट आहे. तर तुला यासाठी कोणाची प्रेरणा मिळाली का? कोणी मार्गदर्शन केलं का ह्या पद्धतीने MPSC तू तुझ्या मनाने हा विषय घेतला? नाही, जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा केलं तेव्हा मला माझ्या डोक्यात फक्त CA घुमत होता. पण त्याच्यानंतर हळूहळू मैत्रिणी वगैरे होत्या करणाऱ्या, गावाला इकडे वाचनालयामध्ये मी जात होते, त्यांचं पाहून असं वाटायचं का सगळेजण बोलायचे एकच नको करूस तू, वेगळं पण काहीतरी करत जा. मग हळूहळू करत गेले आणि आपलं युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओज पडतात, मग त्याच्यातून कळायला लागलं का हा बाबा ही पण एक्झाम देता येऊ शकते. आणि कोरोना नंतर सगळे ऍक्टिव्ह झाले सोशल नेटवर्किंगला, मग त्याच्यानंतर सगळी माहिती भेटत गेली. तर ठीक आहे, तुझी घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती, तुझे आई वडील काय काम करतात? आई शेतात कामाला जात होती आणि वडील आईने तर ऍक्च्युली खूप बरेच सारं असं काम स्ट्रगल म्हणजे ना लोकांची घरी कपडे भांड्यांची ही पण कामं केलेली आहेत वडिलांनी.
हा बोल बोल बोल. वडील वॉचमॅन आहेत, सारथी. हा. सारथी डेअरीमध्ये वॉचमॅन. आई वडिलांचं काय शिक्षण आहे तुझ्या? वडिलांची 10वी झालेली आहे, आईची 9वी झालेली आहे. हा. परंतु सर्वसाधारण कुटुंब. आणि जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होत असताना मला पैशांची अडचण यायची, पैसे पुरत नसायचे, आर्थिक अडचण राहायची. त्यावेळेस मग मी 13वी पासून घरीच 1ली ते 10वीच्या मुलांचे प्रायव्हेट क्लासेस चालू केले. आणि त्याच्यातून जे पैसे यायचे ते मी माझ्या शिक्षणासाठी, नारायणवाडी कॉलेज असल्यामुळे मला जाण्या येण्याचा खर्च असायचा, पुस्तकांचा खर्च असायचा. आता ते प्रायव्हेट क्लास वगैरे ते लावायचे म्हणजे ऑनलाईन केले क्लास, तर त्याच्यासाठी पैसे वगैरे सगळं मला ह्या क्लासमधून भेटले. मग त्याच्यातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. ह्या योगदानामध्ये सगळ्यांचा सपोर्ट. नाही, सगळ्यात महत्वाचं सपोर्ट मिळतो, पण तुला तुझं ध्येय होतं. हो, ध्येय होतं, काहीतरी अचीव करायचं. ध्येयापर्यंत तू पोहोचली. हो हो हो. सगळ्यात महत्वाचं ध्येय समोर डोळ्यासमोर ठेवलं तर आपण ते शक्य होतं. पण तू त्या पद्धतीने ध्येय प्रेरित होऊन तू MPSCचा अभ्यास केला. आता याच्यानंतर पुढे अजून अभ्यास करायची काय तयारी आहे तुझी? हो, आता आतमध्ये एकदा गेलीये मी, त्याच्यामध्ये पदार्पण केले. तर मग आतल्या आत वरच्या ज्या पोस्ट असतील त्यांचा मी अभ्यास चालू ठेवणार. एकीकडे जॉब आणि दुसरीकडे पोस्ट मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तुझे मामा जे लोकनियुक्त पारगावचे सरपंच होते, बबनराव डोबळे, कारण त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचं, तर त्यांनी काय सपोर्ट तुला केला? त्यांनी भरपूर सपोर्ट केला. शिक्षणामध्ये मला कोणी म्हणजे त्यांनी बिलकुल अडवणूक केली नाही. पण जी मला आता काय होतं, एक क्षेत्र निवडलं, दुसऱ्या क्षेत्राकडे आपण वळलो, परत तिसऱ्या क्षेत्राकडे वळालो, तर सगळेजण म्हणतात काय एका दगडावर पाऊल नाही ठेवत, तू इकडे जाते तिकडे जाते. पण मामांनी कधीच मला नाही बोलले नाही, तुला जे करायचं ते कर बाळा. वरतून पाठीवर त्यांचा हात असायचा, तू कर, आम्ही तुला फुल सपोर्ट करू. आई वडील सुद्धा दोघं, मामा मावशी आत्या आई वडील टोटल सगळ्यांनी सपोर्ट. अजूनही सगळे म्हणतायत इथं थांबायचं नाही, सगळ्यांनी सांगितलं इथं थांबायचं नाही, तुला वरचा पल्ला गाठायचाय, अजून अभ्यास करायचा. तुझं ध्येय पुढे आहे अजून. हो, आणि यशस्वी होऊ शकते. हो 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 हो. मी ठेवलंय मनाशी. आणि एक आत्मविश्वास असतो ना, एकदा पद भेटल्यानंतर आपल्याला एक आत्मविश्वास येतो तर आपण नंतर हे मिळवू शकतो. मग आपोआप नंतर करण्याची जिद्द येत राहते मनामध्ये. आता जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करतात किंवा 12वी नंतर समजा काही रोजगाराच्या संधी म्हणून काही नोकरीकडे किंवा काही शिक्षणाकडे पाहतात, तर त्यांना काय संदेश देऊ शकते? एकच संदेश देईल का ह्या फील्डमध्ये तसं पाहायला गेलं तर सोपं पण नाहीये, खूप स्ट्रगल करावं लागतं. हे एकाएकी मला लवकर पोस्ट मिळालं ही म्हणजे देवाची कृपा म्हणावी आणि सगळ्या घरच्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांचे आशीर्वाद म्हणावे. कारण MPSC मध्ये 4-4, 5-5 वर्ष जातात. पहिल्या प्रयत्नात होणं शक्य नाहीये. पहिल्या प्रयत्नात झालं नाही, पहिल्या प्रयत्नात नाही. 2022 पासून मी सुरुवात केली होती. कारण खोटं सांगण्यात काही अर्थ नाहीये, काही चुकीचं बोलत नाहीये. 1 वर्ष सर पुस्तकं वाचण्यातच जातात. पूर्ण पुस्तकं एवढी मोठी मोठी असतात, पुस्तकं वाचणं, रीड करणं, त्यांचं रिव्हिजन ठेवणं, 1.5-2 वर्षांचा पिरियड त्याच्यामध्ये जातो. त्याच्यानंतर मुलांसाठी हा सजेशन असेल का तुम्ही फक्त रिवाइज करा. जो अभ्यास केला तो डेली, जो सकाळी केला तो संध्याकाळी रिवाइज करा, जो पूर्ण आठवडा केला तुम्ही तो रविवारी रिवाइज करा. तुमच्या डोळ्यामधून जेवढे रिव्हिजन जाईल, 50% अभ्यास होऊ द्या, पण तो पूर्ण रिव्हिजन झाला पाहिजे. तो जर 50% तुमचा 100% जर झालेला असेल, म्हणजे तुम्हाला सगळं आठवतं, मी 50% केलं बाबा, पण मला ज्या पानावर दिलंय ते सगळं आठवतंय, तर तुम्ही त्यातला एकही मार्क गमावणार नाही. आणि MPSC अपेक्षित नाहीये तर तुम्ही पूर्ण 100% 100 पाडा, तुम्हाला मेरिट पर्यंत जायचंय. पण जो केला तो जर परफेक्ट असेल ना, तर तुम्ही नक्कीच श्रेयस गाठणार. म्हणून रिव्हिजन करा, नुसतं पुस्तक कम्प्लीट करायच्या मागे लागू नका. आणि दुसरी गोष्ट अशी का प्लॅन बी रेडी ठेवा. जर MPSC मधून झाले नाही, 5-5 वर्ष 6-6 वर्ष मुलं रगडतात, जर झालं नाही तर आपल्याला प्लॅन बी रेडी पाहिजे. आपण दुसरीकडे पण जाऊ शकलो पाहिजे, कारण आपले आई वडील आपल्यावर डिपेंड असतात, त्यांनी किती दिवस करायचं ते. त्यामुळं आपण जर इकडे झालो ना, आणि मुलं वेगवेगळे मार्ग अवलंबतात, कारण नाही झालं मग डिप्रेशन मध्ये जातात, काही सुसाईड करतात. असं करू नका, प्लॅन बी तयार ठेवा. आणि नाही इकडे झालं तर दुसरीकडे करा. प्रत्येक क्षेत्र अवेलेबल आहे. एकच क्षेत्रात तुम्ही जर पाऊल ठेवलं, त्याच्यावर डिपेंड राहिलं तर कॉम्पिटिशन एवढी मोठी आहे का टिकणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे प्लॅन बी तयार ठेवा. आणि रिव्हिजन, अभ्यासामध्ये फक्त रिव्हिजन. सगळ्यात महत्वाचं, समजा तू एक सर्वसाधारण कुटुंबातली कन्या आहे आणि तू एवढं यश मिळालं म्हणजे खूप सगळ्यांना आनंद झाला. अशाच पद्धतीने सगळ्या मुला मुलींनी अशा पद्धतीने तुझ्या जे ध्येय ठेवलंय त्या पद्धतीने जर शिक्षण पूर्ण केलं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजामध्ये
क्लास 1 अधिकारी होते. अनेक ठिकाणी आपण पाहतोय का बिहार असेल, UP असेल, तर तिथले बऱ्यापैकी MPSC मध्ये त्यांचा डंका असतो. पण महाराष्ट्रातून आता चांगल्या पद्धतीने आता निकाल पाहतोय, तर खूप चांगल्या पद्धतीने अचिव्हमेंट झालेली आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरी बाजू का शेतकरी कुटुंबातली तू कन्या आहे आणि ही घरी राहून, म्हणजे तू साधारण थोडं काहीतरी मगाशी बोलण्यात आलं का पुण्याला एक खाजगी क्लास नाममात्र लावला होता, तर त्याच्यावर ऑनलाईन केला. म्हणजे तू त्याच्यावर 100% अवलंबून नव्हती. तू तुझं पुस्तकं वाचन किंवा वाचनालयात जाणं किंवा जे पेपर येतात दररोजचे ते वाचन करणे, एक जनरल नॉलेजचा मोठा भाग आहे. त्या पद्धतीने सगळ्यांनी जर अशाच पद्धतीने काम केलं तर MPSC मध्ये मराठी मनाचा डंका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला पुढील याच्यासाठी आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने शुभेच्छा.